आजचा आई दिवसाला तसे किती म्हणजे मासे वगैरे काय भेटतात तुम्हाला? गाईज बघूया हवी काय काय मासे पकडलेले आहेत तिथे. एक चालले का इथं? काल आम्ही इथे स्टे केला होता. येस एक्झॅक्टली. आणि एक्झॅक्टली आमच्या घराच्या समोर जो व्ह्यू आहे तो मी तुम्हाला दाखवतो गाईज आता. लुक ॲट दिस. मस्त. तिकडे आय थिंक काही लोक मासे पकडायला गेलेले आहेत. तुम्ही बोट बघू शकता त्यांची इथे. आणि इकडे अर्धे काही लोक जे आहेत ते आय थिंक वॉकला समथिंग निघालेले आहेत. वॉक करतात बीचवरती. आणि इकडची अर्धी माणसं आय थिंक तयारी करत आहेत आतमध्ये पाण्यामध्ये जाण्यासाठी मासे पकडायला. दादा झाला का रेडी? Yes bro, time to go for the plan. ओके. सो गाईस सुमित दादाने आपले बॅग वगैरे भरून गाडीमध्ये ठेवायला चाललाय. सो गाईस आम्ही पण आमच्या बॅग्स वगैरे पॅक करून आता निघतोय पुढच्या लोकेशनवरती. दादा इथे रेडी झालेला आहे आणि आम्ही देखील इथे रेडी झालेलो आहे. तुम्हाला कशी झाली झोप कालची? एकदम निवांत. नक्की माइंड ब्लोइंग. येस. समुद्रकिनारी कितवा एक्सपिरियन्स होता तुझा? बराचसा. पण आज बेस्ट होता फॅमिली सोबत. ओके. आमचा तर फर्स्ट एक्सपिरियन्स होता इथे आणि छान वाटला. बघूया लेट्स सी पुढे काय एक्सपिरियन्स असतो. सो पुढे कुठे जायचं आता आपल्याला? आपण आता गणपतीपुळेला जाऊ बाय कोस्टल रोड. ओके. सो दादा म्हणतात बाय कोस्टल आता आपण जाणार गणपतीपुळेला. आणि छान समुद्र दादाला वापस आवडला. सुमादा झोका द्यायला याव का तुला? का? ओके गाईस वातावरण बघू शकता तुम्ही एकदम पावसासारखं झालेलं आहे फुल. नाही आय थिंक तिकडे पाऊस येतोय काय माहित. एका मासे पकडायची तयारी चालू आहे का? ओके. सो गाईस तुम्ही बघू शकता इथे हे मासे पकडायची तयारी चालू आहे वाटतं. ही बोट का पाण्यामध्ये नेणार तुम्ही आता? आता जाऊन आलेत? ओके. 4 वाजता? ओके. ओके. ते राईड्स वगैरे त्यासाठीच बंद केलेत का? आणि किती तारखेपर्यंत असतील? सप्टेंबरपर्यंत बंद असणार. हा कुठला चालू आहे? मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. दिवसाला तसे किती म्हणजे मासे वगैरे काय भेटतात तुम्हाला? तसं नाही जग बाय चान्स आहे. भेटतंय भरपूर ना तर काय नाही. ओके. आज भेट यायला पाहिजे. ओके आज भेटला का काय? थोडे भेटले. ओके गाईज बघूया हवी काय काय मासे पकडलेले आहेत तिथे. हेच आहेत का? हे बघा गाईज खूप सारे मासे पकडलेले आहेत हवी. त्याला खर्च पण नाही लागायचा है ना? कोणते मासे आहेत? हाती बुराटे. ओके. डोळसे स्पेशल का इकडचे? ओके. येतलं इथे नाही येत नाही. ते पापलेट वगैरे नाही भेटत ना इकडे? ओके. हां सप्टेंबरमध्ये. सप्टेंबर.
सुमित दादा अँड कंपनी त्यांचे बॅग्स वगैरे लोड करताना गाडीमध्ये निघायची तयारी झालेली आहे. पण आई अजून येत नाही. माझी आई माऊली कुठं थांबली बघू. आई चल झाली का रेडी? चलो मा. नवीन साडी दिसतं का आई? नक्की का? अच्छा आई युजुअल माझी आई स्वीट दिसते, सुंदर दिसते नेहमी सारखीच. आई हाय बोल जरा. ती फोटोवाली ॲक्शन कर जशी करतो तू 2 बोटांची. हां मस्त. कॅमेरा बघला पप्पा लगेच गॉगल वेगल सगळी तयारी झाली पाहिजे एकदम. फेका फेका. निघूया पुढील वाटचालीसाठी. हां म्हणून काय करते या तू? ईशा डगरा बिगरा गोला करायला लागली का तू? काय बघू शिंपल्या यो का शंक का? मी जाऊन जमा केलाय समुद्रामध्ये. ओके. सो गाईस चाय पिऊन आम्ही आता निघतो आहे पुढे प्रवासासाठी. आणि आय थिंक इकडनं आपल्याला अजून 2 तास लागू शकतात गणपतीपुळेला जायला. लेट्स सी कसा असतो प्रवास. तुम्ही पण चाय पिला का म्हणून? नाही का? मी काही नाही. घरात टोपला भरून किती. हो सापडले. गाईज कंटिन्यू 4 ते 5 तास ट्रॅव्हल केल्यानंतर फायनली आम्ही दुपारी इथे जेवणासाठी ह्या लोकेशनला थांबलेलो. हा ऑन द वे एक धाबा होता जिथे आम्ही जेवणासाठी सर्व थांबलो होतो दुपारच्या जेवणासाठी. आणि लगेचच जेवण करून आपण निघालो आपल्या पुढील प्रवासासाठी. सकाळी 7 वाजता निघालो होतो आपण आणि आता ऑलमोस्ट आय थिंक 3 वाजलेले आहेत आणि आपण आता इथे गणपतीपुळेला पोचलेलो आहे. इकडनं जो मंदिर आहे आय थिंक 2 मिनटाच्या अंतरावर आहे. बट मागे तुम्ही जो बीच आहे तो बघू शकता. दादा आई तू काय काय विचार झाले तुझा? आई पोच येते लग्नातली नाकवा आई मासा पकडायला कुंभार बाधित चल पाणी तिथे पाय घसरून जाशील खाली. मग समुद्रानं अजून एक मासा ऍड होल. मग याच्या फोन मध्ये मस्त येते. मला पाठवा दादा व्हिडिओ. माझ्या रील मध्ये टाकते.
ते कसं बसलं बघ ना. संध्याकाळी काय मजा आली असती तिथे बीचवर. संध्याकाळी दोन्ही बीचवर मजा येईल. एक नंबर बीच. कुठली लाईन वरती जातात कुठली लाईन खाते. तिलाही खाली असतं. आता त्याच्या दादा टिप्पणी नाही देणार ना दादा. यो गाव मला हेडूच गाव सोडते लाईनी बद्दल बोल आता. लाईनीवर फोकस कर. ग्रीन आणि रेड बघून सो गाईज सकाळी 7 वाजता आम्ही निघालो होतो आणि ऑलमोस्ट आय थिंक 7 ते 8 तास प्रवास जास्त करून आम्ही फायनली गणपतीपुळेला पोचलो होतो. फर्स्ट एक्सपिरियन्स होता गाईज आमचा गणपतीपुळेचा. आणि इथे जसंच आम्ही लोकेशनवर पोचलो तर सर्वात आधी आम्ही दर्शनाला गेलो आतमध्ये. बट अनफॉर्च्युनेटली आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, सो जास्त काय फुटेज कॅप्चर करता भेटली नाही आम्हाला. दर्शन वगैरे झालेलं आपलं इथे. आणि आता आपण बघूया बीचकडे जाऊन. तो कुठला बीच होता आपण मगाशी लास्ट टाइम गेलो तो? देवबागचा ना? देवबागचा बीच होता ना मगाशी गेलो तो? बिकॉज देवबागच्या बीचपासून इथे उलटं जास्त पब्लिक वाटते. बघू शकता तुम्ही इथे क्राऊड जास्त आहे त्यापासून. बघा अशी पंगत बसले नारळ पाणी पियाला. 1 2 3 4 5 6. कितीला एक नारळ आहे अप्पा? हो अप्पा एक कितीला? 100. आपल्यापेक्षा जास्त भाव आहे मग. आपल्याकडे काहीच आज 60 ते 70 रुपयाला आय थिंक असेल नारळ. इथे 100 रुपये. प्रत्येक गोष्टीचा डबल भाव. दादा कसा वाटतंय? मलाही पुछाट लागतं वाटतं दादाला. हां नक्की का? नारळ पाणी पिऊन थंड वाटतं का नाही? गरम झाला दादा, गरम झाले. दादाला 60चा नारळ 100 रुपयाला दिले. तो आज चांगली नाही वाटते दादा. दादा म्हणता आमच्या इथं येऊच नारळ 50 रुपयाला, इथं आल्यावर 100. एक का डबल केला दादा. कोकम ना काही आंबापोली. आंबापोली फर्स्ट टाइम ऐकतो. आंबापोली आणि ती आंब्याची वडीसारखी बनवतात. नाही आंबा खायचं प्लास्टिकचं कुठलं आहे ते? प्लास्टिकचं कुठलं आंबा? हे आंबे खायचं? कैरी कच्ची कैरी खायची, मीठ मसाला टाकून. ओके. हो नो. यो कुठला प्रसाद आहे? प्रसादाला मोदक घ्यायचा, जिलेबीला घेतो प्रसाद. ओके. सुमितचा कुठे गेली? आणि इथे एक चाय. कॉफी. Where the neon glows, every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. सो गाईस इथे आम्हाला 3 ते 4 तास झाले होते ट्रॅव्हल करून आणि जेवणाची वेलसुद्धा झाली होती. सो आम्ही जवळपासच एक हॉटेल बघून जेवणासाठी ह्या लोकेशनला थांबलो होतो.
The darkness to light, deep kicks pounds like a heartbeat fight.